प्रश्न. मी आज कुठल्याही नवीन विषयाला बोलणार नाही, कारण जोपर्यंत जुन्याचा निपटारा होत नाही तोपर्यंत दरवेळेला नवीन बोलून फक्त आपली भाषणांच्या कॅसेट बाहेर पाठवायच्या याच्यात मला काही इंटरेस्ट नाही. माझं मत एकच आहे की या सभागृहाचं अत्युच्च सभागृह आहे. या सभागृहात एखादा विषय आला आणि त्या विषयामध्ये तथ्य असेल तर त्याच्यामध्ये कारवाई झालीच पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या समोर सुरुवातीला पहिला आपण इथे आहात म्हणून आपल्या समोर हा विषय मांडला. आता मी दुसऱ्या विषयाकडे येतो की सरकारचा चेहरा. सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे मंत्री आणि मंत्र्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी म्हणजे सरकार असं आम्ही समजतो. आता सरकारच्या अधिकाऱ्यांकडनं अपेक्षा काय असतात की अधिकारी हा साधारण सरकारचा जो चेहरा असतो या अधिकाऱ्याने किमान सरकारची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचं काम करायचं असतं. आणि तो अधिकारी स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्यासाठी जर अत्युच्च अधिकारी असेल तर आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना तो काय शिक्षा देतो किंवा काय सांगतो किंवा काय विचार मांडतो हे फार महत्वाचं असतं. आणि सरकारची ध्येय धोरण काय, सरकारचे विचार काय, सरकारची तुमच्याकडनं अपेक्षा काय हे खालच्या अधिकाऱ्यांकडनं काम करून घेण्याचं त्याचं काम असतं. मला एक अधिकारी इकडे सांगायचं आहे, आरटीओ मध्ये एक अतिरिक्त परिवहन आयुक्त आहेत भरत दिनकर कळसकर. हे अधिकारी त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना म्हणजे विमानतळाचं एक कार्यक्रम होता म्हणून MMRD मध्ये एक बैठक होती. या बैठकीमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना काम कसं करायचं हे सांगितलेलं आहे. या अधिकाऱ्यांना काम कसं करायचं हे जेव्हा सांगितलंय त्यावेळेला त्याने अधिकाऱ्यांना काय काय सांगितलंय हे मी तुम्हाला सांगतो. अधिकाऱ्यांना त्याने काय सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आणि मी जे सांगतोय ना, बघा अधिकाऱ्याचा माज किती आहे. मी जे काय सांगतोय हे तुम्हाला मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायचंय तर रेकॉर्ड करा. अधिकारी सांगतोय. कोणाचा मोबाईल वगैरे चालू आहे का, कोणी रेकॉर्ड करत असेल का, असेल तर बिंदास करा, मला काही फरक पडत नाही, मी ओपनली बोलतो. हे सरकारचा अधिकारी सांगतोय आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना, त्यांना त्यांची मार्गदर्शन होतं त्यांना. आणि विचारतोय शपथ घेऊन सांगा की कोण अधिकारी इकडे पैसे खात नाही. हे कोण बोलतोय? वरचा अधिकारी. कोणाला बोलतोय? खालच्या अधिकाऱ्याला. आणि एका शब्दात सांगा की तुम्हाला कुठे कुठे जायचंय, कोणाला पेणला जायचंय, कोणाला पनवेलला जायचंय, कोणाला नवी मुंबईला राहायचंय, हे तुम्ही मला सांगा, मग मी बघतो काय करायचं ते. मी 600 लोकांची प्रमोशन आतापर्यंत केलेली आहेत. 250 कोटीचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मी पुण्यात मंजूर करून घेतलंय. रत्नागिरीला 2 सेंटर मंजूर केले आहे. आणि आय एम अ मॅन बिहाइंड इट. हे त्याचा बोलण्याचा मास तो करतोय म्हणजे तो स्वतःच्या घरांना पैसे आणतो आणि करतोय, सरकारचं काम करतोय. आणि म्हणून तुम्हाला कोण मोठं नाही करणार. तुम्हाला मोठं कोण करणार? तुम्हाला मोठं मी करणार. बाकी सरकार तुम्हाला मोठं करणार नाही, शासन तुम्हाला मोठं करणार नाही. तुमचं काय भवितव्य ठरवायचंय हे मी ठरवणार आहे. आणि म्हणून असं करत असताना देखील माझ्या तक्रारी होतात, याचा मला प्रचंड राग आहे. तरी देखील तुम्हाला काय करायचंय ते करा, मी माझं काम करतच राहणार. माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे. आता हे ब्रह्मास्त्र कोण आहे हे बघायचंय. हे ब्रह्मास्त्र कोण आहे ते बघायचंय. आणि माझी प्रॉपर्टी तुम्हाला माहित नाही. माझी प्रॉपर्टी काय ती मी आता सांगतो थोड्या वेळाने. की माझी प्रॉपर्टी तुम्हाला माहित नाही कशी कमवली आहे ती. आणि इथे जर करायचं असेल तर त्याला दम लागतो. म्हणजे त्याच्या पुढे एक शब्द आहे, तो मला बोलता येत नाही इकडे, तर त्याला दम लागतो. त्या दम वरती मी पुढे लागते, त्याच्यात फुले आहेत. आणि मला जे करायचंय ते मी करतोच. मला कोणी अडवू शकत नाही, कारण माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे. आता हे सगळं करताना त्याने स्वतःच्या बडायामध्ये काय काय सांगितलेलं आहे की माझ्याकडे असे आमदार खासदार पत्र पाठवत असतात. मी दररोज अशी पत्र आहे ना कचऱ्याच्या टोपलीत टाकतो. दररोज अशी आमदार खासदारांची पत्र कचऱ्याच्या टोपलीत टाकतो.
आणि मी आतापर्यंत नाशिकला 4,500 बोगस फिटनेस दिले, स्वतः कबूल करतोय. मी नाशिकला स्वतः बोगस फिटनेस दिले. अंधेरीमध्ये 37,000 बोगस लायसन दिली, लायसन, ड्रायव्हिंग लायसन. आणि तरी या सगळ्यावरती ज्या लोकांनी हे दिलं त्यांच्यावरती पांघरून घालायचं काम या भरत कळसकरने केलेलं आहे. ही त्याची गुर्मी आहे हे सगळं. आणि वरती पुढे काय वाक्य, या सगळ्या भांडणाचा केंद्रबिंदू मॉनिटरिंग आहे. आणि आता माझे फक्त 7 महिने राहिलेले आहेत. या 7 महिन्यात जे काय गुंडाळायचंय ते आपल्याला सगळ्यांना मिळून गुंडाळायचंय. हे भाषण आहे कोणाचं? अतिरिक्त आयुक्त परिवहन. हिम्मत बघा, ब्रह्मास्त्राच्या जोरावरती माझे 7 महिने राहिलेत. 7 महिन्यात मी आता सगळं गुंडाळून नेतोय, हे त्याचं भाषण आहे. आणि वरती सांगतो अधिवेशनात तर काहूर तर होतच राहतं. अधिवेशनात अशा प्रकारचं काहूर हे होतच राहतं. मी एक्स्ट्रीमिस्ट आहे, म्हणजे मी अतिरेकी आहे. आज सरकारचा अतिरेक्यांवर काय कंट्रोल आहे की नाही? सरकारचं ब्रह्मास्त्र अतिरेक्यांवरती चालणार आहे की नाही? का सरकारच्या अतिरेक्यांच्या हातात सरकारचं ब्रह्मास्त्र आहे, ज्याच्या जोरावरती हे भाषण हे लिहिलेलं आहे. आणि शेवटचं त्याचं जे वाक्य आहे की तुम्ही कोणाकडे जा, टीसी कडे जा, सेक्रेटरीकडे जा, मिनिस्टरकडे जा, शेवटी त्यांच्याकडे मी जे बोलीन हेच खरं होणार आहे. दुसरं कोणी बोलणार ते खरं होणार नाही. आणि अधिकाऱ्यांना सांगतोय, जे अधिकारी आता ट्रेनिंग घेत आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगतोय, स्वातंत्र्यपूर्व काळात लोक 10-10 वर्ष जेलमध्ये होते. आता आपण थोडे पैसे खाल्ले आणि जेलमध्ये गेले तर काय हरकत आहे? आतमध्ये गेलो तर आनंद घेता आला पाहिजे. नवीन ट्रेनिंग. आणि आतमध्ये 8 दिवस बसलो तर काय फरक पडतो? कधीतरी माझ्यावर लॉकअप मध्ये मिळाला पाहिजे होता, मग त्याला लॉकअप दाखवला असता काय असतो ते. काही वाईट हो नाही. पैसे खा, पचवा, आतमध्ये जा, 8 दिवस राहा, आपल्या खात्याला तर याची सवयच आहे. आणि हे सगळं रेसिप्रोकल आहे. तुम्ही दिल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही. रेसिप्रोकल म्हणजे काय? एका हाताने द्या, दुसऱ्या हाताने घ्या. आणि हे सगळं सक्सेस इज डायरेक्टली प्रपोर्शनेट टू रिस्क. आणि लाईफ इज अ रिस्क. त्यामुळे ही रिस्क आहे. परंतु आयुष्यात जर सक्सेस व्हायचं असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे रिस्क घ्यायला शिका. हे कोणाचं वाक्य आहे? त्या अधिकाऱ्याचं. आणि सगळ्यात शेवटी तो हे सांगतोय की बघा, भ्रष्टाचार केल्याशिवाय, पैसे कमवल्याशिवाय, मला पैसे दिल्याशिवाय तुमचं काय भलं होणार नाही, हा त्याचा मतितार्थ आहे. आणि शेवटी त्यांनी सगळ्यात वाईट काय केलं की राजकारणात शरद पवार साहेब आणि मोटर वाहन विभागात भरत कळसकर असं हे समीकरण आहे. लाच जोड्याने मारायला पाहिजे अधिकाऱ्याला. पवार साहेबांची स्वतःची तुलना करतोय. पवार साहेबांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने बोलणं, त्याला माहित नाही त्यांची किती वर्षाची राजकीय कारकीर्द आहे. या अधिकाऱ्याला जोड्याने मारायला पाहिजे. अशा प्रकारचे अधिकारी जर माजले असतील तर त्यांना राजकीय पक्षाचं, कुठल्याही पक्षाचे कोणी असू देत, कोणी कुठल्याही पक्षाचा असू देत, आमच्या विरोधक असू देत, आमचा बाजूचा असू देत, वयोवृद्ध नेत्याचा मान सन्मान आजही आम्ही कुठल्याही पक्षाचा मोठा नेता असला तर आजही आमची संस्कृती हे शिकवते की त्यांच्या पायाला हात लावून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. आज भारतीय जनता पक्षाचे कोण वयोवृद्ध नेते भेटले, आम्ही त्यांच्या पायाशी हात लावतो. पवार साहेब भेटले, आम्ही हात लावतो. त्याची कारण आहे, आपल्याला संस्कृती आहे, राजकारणामधली संस्कृती आहे. आपल्यापेक्षा ज्यांची पूर्ण हयात या राजकारणामध्ये गेलेली आहे, त्यांचं व्यक्तिमत्व वादातीत असेल नसेल हे ठरवण्याचा अधिकार शासनातल्या अधिकाऱ्याला नाही आहे. राजकीय लोक एकमेकाची काय उणीधुणी काढतील ती काढतील, पण एवढ्या मोठ्या माणसाची तुलना स्वतःबरोबर करणं हे मला वाटतं हे माजलेल्या
वृत्तीचं हे प्रदर्शन आहे आणि म्हणून मी आपल्याकडे या दोन त्याच्या पेन ड्राईव्ह आपल्याकडे पाठवतोय. हे दोन्ही पेन ड्राईव्ह जे आहेत ना, हे मी पूर्ण सायबर ऍक्टचे जे नियम आहेत ना, कारण उद्या असं म्हणाले नको माझा आवाजच नाही आहे, हा AI ने केलेला आहे, म्हणून हे दोन पेन ड्राईव्ह पाठवतो. आणि ह्या पेन ड्राईव्ह मध्ये जर त्याचा आवाज जुळला नाही तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, माझ्यावर गुन्हा दाखल करा. पण आता ही वेळ आलेली आहे की या अधिकाऱ्याला शासन काय शिक्षा देणार आहे. हा जो पेन ड्राईव्ह मी आपल्याकडे पाठवतोय, साहेबांकडे पेन ड्राईव्ह द्या. आपल्याला हवा असेल तर तो फॉरेन्सिकला अगोदर पाठवा, त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई करा. पण या पेन ड्राईव्ह मध्ये हे पहिलं ऐकून घ्या. आता हा अधिकारी कशाच्या आधारावरती म्हणतोय हे सगळं की बिंदास करा. आता हे सगळं त्याचं जे काही प्रकरण आहे, आता ह्या प्रकरणामध्ये ही पैशाचा माज आला कुठून, म्हणजे ज्या खात्यामध्ये अफाट संपत्ती जमवून त्याने हे सगळं काम केलेलं आहे. आता त्याने मागे किती पैसे कमवले याच्याबद्दल मी काही जात नाही, पण ते कुठे गेले ते मी सांगतो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला ईडीचा अभ्यास करायला मिळाला, मला इन्कम टॅक्सचा अभ्यास करायला मिळाला. त्याच्यामुळे ईडीची केस कशी बनते आणि ती कशी बनवली जाऊ शकते आणि ईडीच्या केसमध्ये कसा बसवतात याचा थोडाफार अभ्यास मला मागच्या 2.5 वर्षामध्ये मिळाला. मला असं वाटलं होतं की माझ्या आई वडिलांनी मला वकील केलं, पण वकील करताना त्यांना हे माहित नव्हतं की कदाचित याला सीएचा देखील अभ्यास करावा लागेल. 2.5 वर्षात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो देखील अभ्यास करायला मिळाला. आणि ही जी केस आता मी तुम्हाला सांगतोय, ही केस ईडी मध्ये कशी बसते ती थोड्या वेळाने सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर हा जो काय आता जो काय मी तुम्हाला एपिसोड सांगितला, त्या एपिसोडच्या पाठीमागचं गणित सांगतो. आता परिवहन विभागामध्ये 331 अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली. 331 अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली. सहाय्यक मोटर निरीक्षक ते मोटर निरीक्षक अशी पदोन्नती झाली. ही पदोन्नती करण्यासाठी या भरत दिनकर कळसकर या अधिकाऱ्याने प्रत्येकी 50 लाख रुपयाची मागणी केली. ही कुठली पोस्ट आहे? असिस्टंट मोटर इन्स्पेक्टर टू मोटर इन्स्पेक्टर, 50 लाख रुपये. आता हे मी म्हणतोय का? तर नाही. 331 अधिकाऱ्यांपैकी 245 अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना तक्रार केली. माझ्याकडे तर केलीच, माझ्याकडे एक पत्र पाठवलं. पण 245 अधिकाऱ्यांनी आमच्याकडे 50 लाख रुपये मागितले अशी तक्रार केलेली आहे आणि त्याच्यावरती मुख्यमंत्री कार्यालयाचा शिक्का आहे. आता 245 अधिकारी आणि त्याच्यात काय, पहिले 10 लाख रुपये द्या टोकन, मग तुमचं पुढचं पोस्टिंग होईल. मी आज पुन्हा एकदा सभागृहाच्या समोर सांगतो, यामध्ये माझा मंत्री महोदयांवरती आरोप नाही. त्याचं कारण सांगतो, कारण मंत्री महोदयांना हे विषय माहीतच नाही आहे. मला जी त्याची मोडस ऑपरेंडी कळली, मंत्री महोदय बंगल्यावरती नसताना मंत्री महोदयांच्या बंगल्यावर जायचं, तिकडे सगळ्यांशी बोलायचं, असं दाखवायचं की हे सगळं माझ्याच ताब्यात आहे, हे सगळं माझ्या हातात आहे. म्हणून मी मंत्र्यांवरती आरोप नाही करत आहे. पण मंत्र्यांना आज हे या निमित्ताने मी सांगू इच्छितोय, तुमच्या खात्यामध्ये काय जळतंय. नाही मंत्री असा 245 तक्रारी आहेत. या 245 तक्रारींची प्रत मी आणली आहे. तुम्हाला वाटत असेल खोटंय, मुख्यमंत्री कार्यालयाचा शिक्का आहे. मुख्यमंत्री कार्यालयात खोटंय वाटतंय, या 245 लोकांची चौकशी करा. या 245 लोकांनी दिलाय की नाही तक्रार, खरी आहे की खोटी आहे ती बघा. पाहिजे असेल तर हे पण फॉरेन्सिकला पाठवून द्या की खऱ्या सह्या आहेत का खोट्या सह्या आहेत. द्या बाबा साहेबांकडे. आज साहेबांकडे भरपूर पाठवून द्यायचंय मटेरियल, कारण ह्यांच्या माध्यमातून पोचलं तर पोचलं, नाही तर पोचतच नाही. आता ही केस का बनते की हे पैसे जातात कुठे?
आता हे पैसे जे जात आहेत या माणसाच्या शेल कंपन्या आहेत. या शेल कंपन्या कुठल्या कुठल्या आहेत? या शेल कंपन्यांची नावं आहेत मेसर्स संजीवनी एंटरप्राइजेस, ही एक शेल कंपनी आहे. मेसर्स धन संजीवनी ॲग्रोफीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही शेल कंपनी आहे. आणि VBK इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड ही शेल कंपनी आहे. आता ह्या शेल कंपन्यांचे स्टोऱ्या सांगतो. या शेल कंपन्या तुम्ही कंपनीज रजिस्ट्रारचं जे काही साईट आहे या साईटवर बघा. या कंपन्यांची नोंदणी आहे. शेल कंपनी कशाला म्हणतात? शेल कंपनी म्हणतात जी कंपनी फक्त रजिस्टर केली जाते, ज्याच्यामध्ये कुठलाही व्यवहार होत नाही, ज्याच्या व्यवहारामध्ये काळे पैसे पंप केले जातात आणि त्या काळ्या पैशाचा व्यवहार पांढऱ्या पैशामध्ये केला जातो. म्हणून मी सगळ्या कंपन्यांचा पूर्ण फॉरेन्सिक ऑडिट करून घेतलं. फॉरेन्सिक ऑडिट केल्यावरती माझ्या लक्षात आलं की या कंपन्यांचे कुठले व्यवहारच झालेले नाहीये. मग या कंपनीमध्ये पैसे आले कुठून? ट्रान्झॅक्शन तर व्हायला पाहिजे. या कंपनीमध्ये एक कुठून चेक आला, हे कंपनीचं हे काम आहे, या कंपनीचा हा धंदा आहे, या धंद्यातनं इतके चेक आले, या धंद्यातनं हे पैसे मिळाले. मग हे काळे पैसे जे जमा होत आहेत हे शेल कंपन्यांमध्ये पंप केले जातात आणि तिथून हे पैसे बाहेर येतात. आता हे पैसे आले कुठून? तर ह्या सगळ्याची पहिली जी कंपनी आहे, ही जी पहिली कंपनी आहे संजीवनी एंटरप्राइजेस, ह्या कंपनीने जी जमीन घेतली, ही जमीन मुळशी तालुक्यामध्ये संजीवनी एंटरप्राइजेस ही औंध पुणे ही जमीन घेतली. ही जमीन त्यांनी वडिलांच्या नावावरती घेतली, म्हणजे त्यांच्या नावे घेतलेलं आहे. असे सगळे जे शेल कंपनीचे डायरेक्टर आहेत, हे कोण आहेत डायरेक्टर? त्यांची मिसेस, त्यांचा भाऊ, त्यांचे वडील, हे सगळे त्या शेल कंपनीचे डायरेक्टर आहेत. असा कुठला धंदा करताय तुम्ही की जो शेल कंपनीच्या नावावरती काहीतरी ट्रान्झॅक्शन असतील? माझ्याकडे सगळे सीए रिपोर्ट आहेत, मी ते सीए रिपोर्ट सबमिट करणार आहे की असे कुठलेही त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन नाही. म्हणजे शेल कंपनीच्या नावावरती एक जमीन त्यांनी घेतली 50 लाखाला, एकूण 50,50,000ला. 3 एकर जमीन घेतली एकूण 50,50,000ला आणि ती जमीन विकली कितीला? 22 कोटीला. आता एकूण 50 लाखाची जमीन 22 कोटीला विकली जाते. असा कुठला धंदा आहे? अशी कुठली जमीन आहे? आता आपण ना महसूल मंत्री आहात, थोडं आम्हाला पण मार्गदर्शन करा. काय वडिलांचे रिटायरमेंटचे पैसे आले ते लावतो तिकडे, जर 22 कोटी वगैरे मिळत असतील तर. म्हणजे ह्या पद्धतीने पैसे अशा पद्धतीने फिरवायचे, म्हणजे ह्याला म्हणतात मनी लॉन्ड्रिंग. मनी लॉन्ड्रिंग काय? द मनी कम आउट ऑफ क्राईम अँड विच हॅज लॉन्डर इन द अकाउंट, दॅट इज मनी लॉन्ड्रिंग. आता हे पैसे, काळा पैसा हा अशा पद्धतीने शेल कंपनीत गेला. शेल कंपनीतनं जमिनी विकत घेतल्या. त्या जमिनीला 50 लाखाच्या जमिनीला 22 करोड रुपये केले. आणखीन ते 22 करोड रुपये वाईट झाले. पुन्हा दुसरी जमीन घेतली, जमीन पुन्हा शेल कंपनीच्या नावावरती, आणि ती भाड्याला कोणाला? भाड्याला कोणाला? स्वतःच्याच घरात, म्हणजे त्यांच्याच नातेवाईकाला त्याच जमिनीचं भाडं त्यांच्या मिसेसच्या नावावर येते. ते वर्षाला 1.5 कोटी रुपये. असे कित्येक व्यवहार आहेत. हे मी आता सभागृहात सांगू शकतो, पण हे मी ऑथेंटिकली सगळे सर्टिफाईड, हे सगळे व्हेरीफाय केलेले हे व्यवहार मी तुम्हाला सांगतो. त्याच्यावर अजून संशोधन चालू आहे, यथावकाश सगळ्या गोष्टी येतील. आता हे जर अधिकारी काळा पैसा जमवतायत, शेल कंपन्यांमध्ये टाकतायत, 50-50 लाख रुपये अधिकाऱ्यांकडे मागतायत, माझा प्रश्न असा आहे की या अधिकाऱ्यांवरती आपण चौकशी करणार आहे की नाही? आता थोड्या वेळापूर्वी सभागृहाचे नेते माननीय उपमुख्यमंत्री गेले. म्हणजे तुम्हाला जर कारवाई करायची असेल, मागच्या वेळेला प्रवीण दरेकरांनी अगदी अधिवेशन संपता संपता एका अधिकाऱ्याचं फक्त नाव घेतलं, ताबडतोब तिकडे मंत्री उभे राहिले, ईओडब्ल्यूची चौकशी लावून टाकली, अँटी करप्शन चौकशी लावून टाकली. माझा प्रश्न असा आहे की एवढे पुरावे दिल्याच्या नंतर
आपण त्याची अँटी करप्शनची ओपन इन्क्वायरी लावणार का? त्याला निलंबित करणार का? कारण आपल्याकडे सगळे पुरावे दिलेले आहेत. मला ह्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांकडनं हवंय, कारण नाहीतर उत्तर मिळेल असं मला वाटत नाही. माझा परत सांगतो मी, माझा मंत्र्यांवरती आक्षेप नाही, पण ह्या वेळेला जर मंत्र्यांनी त्याला वाचवलं तर मग नाईलाज असतो. मला असं म्हणावं लागेल की मंत्र्यांच्या आशीर्वादाखाली हे चाललंय. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की अधिकारी हा आपला चेहरा असतो खात्याचा, आणि खात्याचा चेहरा जर असा बरबटलेला असेल, खात्याच्या चेहऱ्यावरती अशा प्रकारची प्रश्नचिन्ह असतील, तर मंत्र्यांनी देखील आपल्या प्रतिमेचा विचार करावा, शासनाने देखील आपल्या प्रतिमेचा विचार करावा. हे झाले 2 विषय. यानंतर येतो मी